नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लाकूड तोड्या आणि शिकारी यांची गोष्ट. एक होता लाकूड तोड्या. तो रोज जंगलात जात असे. जंगलातील वाळलेल्या झाडांची लाकडी तोडून मोळी बांधत असे. ती गावात आणून विकत असे. त्यातूनच त्याच्या संसाराची उपजीविका चालत असे. एके दिवशी एक शिकारी जंगलात शिकार करायला आला. लाकूड तोड्या नेहमीप्रमाणे लाकडं तोडत असताना शिकारी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, अरे बाबा लाकूड तोड्या, येथे तू कुठे सिंहाचे पंजे ठसे पाहिले आहेस का? मी शिकार करण्यास निघालो आहे, पण अजूनपर्यंत मला सिंहाचा माग लागला नाही. लाकूड तोड्या म्हणाला, जरूर जरूर, मी सिंहाच्या पंजाचे ठसे दाखवीन. त्याचे येण्या जाण्याचे मार्ग सुद्धा दाखवीन. शिवाय त्याच्या पाणी पिण्याचा घाट दाखवीन. एवढेच नव्हे तर मी तुम्हाला सिंहाच्या समोरच घेऊन जाईन. त्यात विशेष असे काहीच नाही. हे ऐकून शिकारी थरथर कापू लागला. त्याने बंदूक हातात कशीबशी पकडून ठेवली. त्याच्यामध्ये बोलण्याची शक्ती पण राहिली नाही. थोड्या वेळाने तो शांत झाला. तेव्हा त्याने लाकूड तोड्याला सांगितले, अरे लाकूड तोड्या, एवढी तसदी घेण्याची जरूरत नाही. मी तर तुला सिंहाच्या जाण्या येण्याचा मार्गाविषयी विचारत होतो. त्याच्या पंजाचे ठसे कोठे उमटतील असेल तर मला सांग. मला काही आजच त्याची शिकार करायची नाही. लाकूड तोड्या म्हणाला, तुम्ही म्हणाल तर मी सिंहाचे कान पकडून त्याला इथे तुमच्या समोर उभा करतो. जंगलातल्या सर्व प्राण्यांची माझी पक्की मैत्री आहे, कारण आम्ही त्यांना कधीच मारत नाही. दूर राहून लपत छपत त्यांच्यावर हल्ला करणे आणि मग पळून जाणे हे आम्हाला मान्य नाही. आम्ही ते करत नाही. शिकारी म्हणाला, तुझे म्हणणे खरे आहे. समोरासमोर छाती काढून प्राण्याची शिकार करण्याची हिंमत पाहिजे, आणि ही हिंमत कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. मग शिकारी आपल्या घराकडे परतला. यापुढे कधीही शिकार करायची नाही असा त्याने निश्चय केला. या गोष्टीचं तात्पर्य एवढंच आहे की जंगलातल्या प्राण्यांची कधीच शिकार करू नये. अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डुम डुम डुमाक.